प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक व्यक्तीने ध्येय वेळ असलं पाहिजे. कारण प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विचार असतात. कुणाला कशामध्ये यश मिळवायचं असते, तर कुणाला कशामध्ये. कुणाला एखाद्या एखाद्या व्यवसायात यशस्वी व्हायचं असते व त्याच्यामध्ये नावलौकिक कमवायचं असते. कुणाला एखाद्या नेतागिरीमध्ये आपलं नाव कमवायचं असते किंवा यशस्वी व्हायचं असते. असं प्रत्येकाचंच काही ना काही ध्येय असते आणि ते ध्येय करण्याकरिता पूर्ण करण्याकरिता प्रत्येकच व्यक्ती आपापल्या परीने झटत असतो किंवा प्रयत्नशील असतो. तर हे ध्येय पूर्ण करण्याकरिता प्रत्येक व्यक्ती जेव्हा झटत असतो, तर तो व्यक्ती ध्येयवेडा असला पाहिजे किंवा ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तो रात्रंदिवस एकत्र करू शकेल किंवा त्यासाठी प्रयत्न करेल, अशी त्याच्यात क्षमता असली पाहिजे किंवा एवढा त्याच्यात ध्येय असलं पाहिजे की नाही, मला ते करायचं आहे म्हणजे करायचं आहे. त्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं आहे म्हणजे व्हायचं आहे. याकरिता तो अहोरात्र, रात्रंदिवस मेहनत करण्याची त्याच्यात क्षमता असली पाहिजे. म्हणजेच तो ध्येयवेडा असला पाहिजे. त्याला ते कार्य पूर्ण करण्याकरिता तो अगदी रात्रंदिवस त्या क्षेत्राची माहिती घेणे, त्या क्षेत्रात कसा यशस्वी होईल यासाठी प्रयत्नशील असणे किंवा ते काम कसं करता येईल याकरिता सतत पाठपुरावा त्याला करता आला पाहिजे. म्हणजेच तो ध्येयवेडा असला पाहिजे. जर तो त्याच्याकडे ध्येय आहे, परंतु त्याच्याकडे ध्येयाचं वेळच नाही आहे. फक्त त्याच्या मनात आहे, की आपण यशस्वी व्हायचं आहे, आपल्याला करायचं आहे कार्य, पण त्या कार्यासाठी तो परिपूर्ण प्रयत्न नसेल करत किंवा तो त्याच्यासाठी मेहनत नसेल घेत. फक्त त्याच्या मनात आहे, की नाही मला हे काम करायचं आहे किंवा या क्षेत्रात यश मिळवायचं आहे, परंतु हे असलं तरी त्याने ते प्रयत्न नसेल करत, तर तो त्यामध्ये कधी यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकामध्येच ध्येय पूर्ण करण्याचं एक वेळ असला पाहिजे. मग ते कोणतंही ध्येय असो, त्याला आपल्या व्यवसायात यशस्वी होण्याचं ध्येय असो किंवा त्याच्यात एखाद्या चांगल्या जॉबसाठी किंवा चांगल्या नोकरीसाठी तयारी करण्याचं ध्येय असो, कुठलंही ध्येय का असू नये, परंतु त्याने त्या ध्येयामध्ये ते ध्येय पूर्ण करण्यासाठी किंवा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करण्याची त्याच्यामध्ये एक क्षमता असली पाहिजे आणि त्यासाठी तो रात्रंदिवस प्रयत्न करू शकेल, असं त्याची मेहनत असली पाहिजे. तेव्हाच त्याचं ते टार्गेट किंवा ते ध्येय आहे, ते पूर्ण होऊ शकते. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती ही ध्येयवेडी असली पाहिजे. जेव्हा तेव्हा ध्येयवेडी असते, तेव्हाच ते ध्येय पूर्ण करण्यासाठी ती रात्रंदिवस मेहनत करत असते. म्हणून प्रत्येकच व्यक्तीमध्ये ध्येय पूर्ण करण्याचं वेळ असलं पाहिजे आणि त्यासाठी तो अहोरात्र प्रयत्नही करेल. अशी त्याची मेहनत असली पाहिजे. तेव्हाच त्याचं ते ध्येय पूर्ण होईल व तो त्या क्षेत्रात यशस्वी होईल. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.